स्त्रियांच्या मानसिक गरजांबद्दल भरपूर बोललं जातं, जे आवश्यकच आहे. स्त्रियांच्या स्त्री म्हणून काही विशिष्ट अपेक्षा, गरजा असतात. त्याकडे समाजाने, कुटुंबाने लक्ष द्यायला हवं. हे जितकं खरं आहे, तितकंच पुरुषाच्या मानसिक गरजा असतात. पुरुषाच्या पुरुष म्हणून काही अपेक्षा असतात. त्यावर चर्चा का होऊ नये? जसे स्त्रियांचे स्त्री म्हणून काही शारीरिक गुणधर्म आहेत, तसे पुरुषांचे सुद्धा वेगळे पॅटर्न असतात. हे अजूनही सन 2026 मध्येही मान्य होत नाहीये. हे जरा विचित्र नाहीये? डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल खूप बोललं जातं आणि ते बोललं जायलाच हवं. ते कमी करा, थांबवा असं अर्थातच कोणीच म्हणणार नाही. पण पुरुषांवर होणाऱ्या व्हर्बल व्हायलन्स बद्दल का बोललं जाऊ नये? बायका बाय डिझाईन खूप एक्सप्रेसिव्ह असतात. हे पुरुषांनी समजून घ्यायची अपेक्षा आहे. तिचं मन समजून घ्या, तिचे हार्मोन्स बदलत असतात ते समजून घ्या. हे सगळं जर बरोबर असेल, आणि ते बरोबरच आहे, पण जर हे सगळं बरोबर असेल तर पुरुष बाय डिझाईन आपणहून व्यक्त होत नाही. तुम्ही थोडं समजून घ्या. पुरुषाच्या कर्तृत्व कमवण्याच्या नैसर्गिक उर्मीत तुम्ही त्याच्या पाठीशी उभ्या राहा. तुमचीही उर्मी असेलच, नाहीये, पण पुरुषाची सुद्धा असते. त्यात तुमचा आधार, तुमच्याकडून एनकरेजमेंट, प्रोत्साहन हवं असणार आहे, ते द्या. हे का मान्य होऊ नये? घरात पाय ठेवल्यानंतर आपण आपल्या घरातल्या लोकांना, खास करून बायकोला हवेसे वाटतो. ही पुरुषाची बेसिक गरज भागली जात नाही, हे वास्तव का नाकारायचंय? जगात वाईट, क्रूर पुरुष नक्कीच आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी एक समाज म्हणून आपण सतत काम करतो. कायदे आणले आहेत, त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नही होत आहेत. पण बहुतांश पुरुष असे हिंसक नाहीयेत ना. 80, 90, 95% चांगले सज्जन नवरे आहेत ना. असे अनेक नवरे आहेत ना, जे दुर्लक्षित, गृहीत धरले गेलेलं जीवन जगतायत. रोज घरी टोमणे सहन करतायत. व्हर्बल व्हायलन्सचे पीडित आहेत. त्याबद्दल समाजात चर्चा कधी होणार आहे? ही समस्या नाकारायचीच आहे. हे बोलणं पॉलिटिकली इनकरेक्ट आहे, याबद्दल बोलू नका, हे किती दिवस चालणार आहे?